सकाळ सकाळी उठल्यावर आद्विकाचा आणि श्रावणीचा खतरनाक डान्स बघितला आणि बाहेर देवावर गेलो तर विरजाच तोंडाचा हनुमान झालता. पण बुलेट हाऊसमध्ये गेल्यावर कळलं की आपल्या गाडीचा कार्बोरेटरच खराब झालाय. मग लगेच गेलो ड्यूकमध्ये तेल गच भरलं आणि पोलूसची वाट धरली, कारण बुलेटचा ओरिजिनल कार्बोरेटर आपल्याला पोलूसमध्येच भेटणार होता. मग काय बघत पोलूसमध्ये पोचलो आणि पोलूसमध्ये जे दुकान सांगितलं तर दुकान पण आम्ही लगेच हुडकून काढलं. मग भावानं 4,000ची खरेदी केल्यानंतर भाऊ वेगळ्याच आनंदात होता. पण खिशातलं पैसे काय भावाला गप बसून देत नव्हतं. म्हणला एंजलवर अन्याय कशाला करायचा. मग लगेच इंडिकेटर आणि फ्लॅशरची खरेदी पण आपल्या एंजलसाठी केली आणि आम्ही गुळीगतच घराकडे आलो, कारण आता घरी जाऊन कधी एकदा हे सगळं गाडीला जोडतोय असं झालं. प्यायला म्हणलं माझा ट्रेंड तवा चांगलाच चाललेला. मग भावासने आंबक फाट्यावर आल्यावर थोडा रस पाजला आणि घरी जाऊन तिन्ही पण गाड्या घेतल्या आणि आम्ही कडेगावच्या दिशेने रवाना झालो. आता कडेगावात गेल्या पहिल्यांदा बुलेटच्या शोरूममध्ये गेलो आणि मिस्त्रीने काय 4-5 मिनिटातच कार्बोरेटर जोडून आम्हाला दिला. रोह्याला सोमाभाऊंच्या गाडीला लावलेलं ते चांगलंच आवडलं होतं. भावाने इंडिकेटर ऐकायला आल्या की शोरूममध्ये जाहिरात केली. सोमाभाऊने फ्लॅशर आणि इंडिकेटर जोडताना एंजलचं वस्त्र रनच केलं, पण त्याचा रिझल्ट आपल्याला असला भारी बघायला भेटला की बासच. बोलायचं नाही, वापी करायची नाही.